वर्ष होतं 1947चं। त्या वर्षी जगाच्या पाठीवरती दोन राष्ट्र स्वतंत्र झाले। एका राष्ट्राने ठरवलं की त्यांना जातीच्या आधारावरती राष्ट्र बनवायचं आहे। तो राष्ट्र म्हणजे पाकिस्तान। मोहम्मद अली जिन्नांनी एकमेव गोष्ट लावून धरली होती, ती म्हणजे फक्त आणि फक्त मुस्लिमच्या जातीच्या आधारावरती हा देश स्थापित होणार। मग त्यासाठी त्यांना काहीही जर करावं लागलं तर ते करायला तयार होते। आणि त्यांनी एक डायलॉग दिलेला होता त्यावेळेस, एक तो भारत का विभाजन होगा, नहीं तो भारत की बर्बादी होगी। त्याच्याच दुसऱ्या बाजूला पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना आझाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद आणि महात्मा गांधीजी यांनी ठरवलेलं होतं की भारतला एक धर्मनिरपेक्ष राज्य बनवायचं। आणि त्या रस्त्याने भारताने सुरुवात केली आणि पाकिस्तानने सुरुवात केली। आज आपण जर बघितलं तर 70 वर्षाच्या नंतर पाकिस्तान आज जगाच्या पाठीवरती बँकरप्ट देश आहे। आणि आपण धर्मनिरपेक्षता निवडली, त्यासाठी आपण आज जगाच्या पाठीवरती महासत्तेच्या दौडमध्ये आहोत। त्याच्यासोबत थोडं पुढे येऊत आपण। 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाला आणि बांगलादेशानेही त्याच पावलावरती पाऊल ठेवून धर्माच्या नावाने देशामध्ये अराजकता माजवणे, धर्माच्या नावाने देशामध्ये राजकारण करणं, त्या रस्त्यावरती होते आणि बांगलादेशची आज बर्बादीच्या तोंडावरती उभारलेला आहे। हे सांगायच्या पाठीमागचं कारण एकच की 2014 पासून भारत देश हा धर्माच्या रस्त्यावरती चालायला चालू केलेला आहे आणि त्याचे परिणाम आपण दोन राष्ट्रामध्ये बघत आहोत। आणि जर भारत देश असंच अजून 5 ते 10 वर्ष चालला तर भारताची अवस्था बांगलादेश आणि पाकिस्तानपेक्षा जास्त काही वाईट होणार नाही। त्याच्या पाठीमागचं कारण, ज्यावेळेस देश धर्माच्या नावाने किंवा जातीच्या नावाने भांडत असेल तर तो त्याच्या मुद्द्यापासून लांब जातो। आज भारतामध्ये सर्वात मोठा मुद्दा काय आहे? काही लोकांसाठी धर्म आहे, धर्माचं रक्षण करायचं आहे आणि 80% लोक जे आज 5 किलो राशनवरती आहे, त्या 80% किंवा 80 करोड लोकांचा मुद्दा आहे शिक्षण, रोजगार, हॉस्पिटल आणि शेतकऱ्यांना योग्य भाव, महिलांचे होणारे अत्याचार। मणिपूर सारखा एक देश जळतोय। आपल्या देशाच्या राजधानी दिल्लीच्या बॉर्डरवरती आज 1 लाखापेक्षा जास्त शेतकरी दिल्लीमध्ये सरकारला फक्त आणि फक्त एकच गोष्टीची मागणी करत आहेत की आम्हाला हमी भाव द्या। हमी भावाच्या मागणीच्या आंदोलनासाठी हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी स्वतःची आहुती दिलेली आहे। ते शेतकरी जर गेल्या 2 वर्षापासून त्या बॉर्डरवरती ऊन, वारा, थंडी, दिल्लीची थंडी तिथं जर सोसत असतील तर आपल्यासारखे लोक किती दिवस एखाद्या गोष्टीसाठी आंदोलन करू शकतात? आज आपण अशा देशामध्ये राहतो ज्या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला जातो आणि त्याची किंमत दिली जाते 1,500 रुपये। आज आपण अशा महाराष्ट्रामध्ये राहतो ज्या महाराष्ट्रामध्ये हजारो वर्षाची परंपरा असलेली वारकरी संप्रदाय त्याच्यावरती लाठीचार्ज होतो। अशा महाराष्ट्रामध्ये राहतो ज्या महाराष्ट्रामध्ये इलेक्शनचे, लोकशाहीच्या इलेक्शनचे निकाल लोकांना आवडले नाहीत म्हणून ते लोक स्वतःचं इलेक्शन घेण्यासाठी किंवा निवडणूक घेण्यासाठी तयारी करत असताना सरकार त्यांच्यावरती दबाव आणतं, कारण त्यांचं पितळ उघडं पडणार होतं। कुठं चाललोय कुठं आपण? ह्या गेल्या 10 वर्षामध्ये जर देशाचे मुद्दे जात आणि धर्म असेल तर आपण पाकिस्तान आणि बांगलादेशच्या जास्त काय वेगळं करत नाही। आणि आपल्याला येत्या 15 वर्षामध्ये आपले पोरं मंदिर मस्जिदीच्या पुढे भीक मागायला लावायचे आहेत का? एक वैज्ञानिक दृष्टिकोन घेऊन आज आपल्याला अमेरिका, चायना ह्या देशासोबत आपल्याला कम्पीट करायचं आहे। आपण एका बाजूला म्हणतो की आपल्याला विश्वगुरू व्हायचं आहे, आपल्याला महासत्ता व्हायचं आहे, आणि आपण दुसऱ्या बाजूला काय करतोय? पाकिस्तान आणि बांगलादेश सोबत आपण कम्पेअर करतोय। हे योग्य आहे का? हे आपल्या पुढच्या पिढीला, आपल्या येणाऱ्या पिढीला हे आपण योग्य देश त्यांच्या हातात देतोय का? आपल्याला जी स्वातंत्र्य भेटलेलं आहे, आपल्याला त्या स्वातंत्र्याची आपल्या पूर्वजांनी किंमत मोजलेली आहे आणि त्या किमतीची व्हॅलिडिटी आतापर्यंत होती। आपल्याला एक स्वतंत्र देश आणि स्वतंत्र मोकळा श्वास घेण्यासारखा देश आपल्याला त्यांनी कमवून ठेवून गेले। आपल्याला जर ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल, ह्या गढूळ वातावरणातून बाहेर पडायचं असेल तर आपल्या पिढींसाठी आपल्याला काही ना काही सॅक्रिफाईस आज पे करावं लागणार आहे। जर त्यांच्या आयुष्यामध्ये तुम्हाला जर एक स्वतंत्र भारत आणि मोकळा श्वास घेणारा देश द्यायचा असेल तर, नसेल तर असंही बांगलादेश आणि पाकिस्तानच्या आपण जास्त लांब नाही आहोत।
एकदा विचार करा.